दोन बालेकिल्ले असणारा हा किल्ला आणि या गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. मित्रांनो, आता असं वाटते की लेट गड चढायला सुरुवात करून काही चुकी केली का काय आम्ही. त्याच्या अगदी जवळ पोहोचलोय आपण आणि आणखीन एक मार्किंग आपल्याला इथे पाहायला मिळाले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मिनरल बॉटलपेक्षाही क्लिअर असं पाणी. जय शिवराय मित्रांनो, मी विशाल दुर्गे. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय राजमाची किल्ल्यावर आलोय. आज आपण राजमाची किल्ल्याच्या अगदीच बेस विलेज जवळ आहे कोंडेवाडी इथे गाव आहे. तिथे आपण सध्या आता बाईक पार्क केले आणि इथूनच कोंडाणे केव्ज आहेत आणि त्याच्या बाजूनेच गडाकडे जाणारा रस्ता आहे. आज आपण तिथे जाणार आहेत आणि सध्या आपण बाईक इथे पार्क केले आणि इथूनच वरती जाणार आहेत. चला. सो मित्रांनो, आपण आता ट्रेकला सुरुवात केली आहे. जवळजवळ 11:30 वाजलेत. घरून जरा लेटच निघालो आम्ही आणि आज केतन आहे आपल्यासोबत. वातावरण अजूनही थंडगार आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही थकवा जाणवणार नाही. आज दोन बालेकिल्ले असणारा हा किल्ला आणि या गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपण लोणावल्यावरूनही या गडापर्यंत पोहोचू शकतो आणि दुसरा म्हणजे कर्जतवरून. आपण आज कर्जतवरून आलोय. बाईकने जर आपण मुंबई मार्गे येत असू तर कर्जतपर्यंत आलो की अगदीच अर्धा तासात आपण गडाच्या पायथ्याशी असणारे जे गाव आहे कोंडेवाडी विलेज तिथे आपण पोहोचतो. तिथे आपण बाईक लावू शकतो आणि तिथून ट्रेकला सुरुवात करू शकतो. माझ्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही, पूर्णपणे झाडी आहे आणि या झाडीमधून मार्ग काढत, म्हणजे असे मोठे मोठे दगड आहेत खाली, त्यांच्यामधून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचंय. पूर्णपणे जंगल आहे आजूबाजूला. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे कोंडाणे लेणी आहे आणि इथेच एक्झॅक्ट राईट साईडून जो रस्ता जातोय तो आपल्याला राजगडाचा, आपल्या राजमाची गडाचा मार्ग आहे. तिथून आपण पुढे जाणार आहोत आणि इथे या लेणीवर येण्यासाठी व्यवस्थित मार्किंग केलेली आहे कोंडाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग. आणि म्हणजे कुठेही चुकण्याचा काही पर्याय उरत नाही, आपण व्यवस्थित इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि आता आपल्याला टाइम झालाय बराच, नाहीतर आपण वरती गेलो असतो थोडं. ठीक आहे, गडाच्या दिशेने आपण जाऊया. आता इथपर्यंत आपण एक अर्ध्या तासात पोहोचलो. म्हणजे आपल्याला जर कोंडाणे लेणीला यायचं असेल तर बेस विलेज कोंडेवाडी पासून एक अर्ध्या तासामध्ये आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि तिथूनच उजव्या बाजूने एक रस्ता गेलाय, तो आपल्याला राजमाची गडाकडे घेऊन जातो. मित्रांनो, आपल्याला ठिकठिकाणी अशी झाडांना मार्किंग पाहायला भेटते, म्हणजे आपण व्यवस्थित रूटला चाललोय. मित्रांनो, जागोजागी अशा खुणा आहेत, म्हणजे एकावर एक असे दगड ठेवलेत आणि एका प्रकारे ही मार्किंग आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. पुढेही आपल्याला पाहायला भेटतात. मित्रांनो, आता खरा चढाचा पॅच सुरू झालेला आहे, कारण की हा चढ आपल्याला थकवणार आहे. दगड आहेत आणि त्यातून मार्ग काढत आपल्याला वरपर्यंत पोहोचायचंय. चला. कोणतरी म्हटलेलंच आहे की गड किल्ले सर करणे पुन्हा येड्या गाभाल्याचं काम नाही, कारण की त्या कालची माणसे आणि त्या कालचे महाराजांचे मावळे हे कसे असतील आणि त्यांचे पराक्रम किती मोठे आहेत. साधा आपल्याला गड चढायला आपली एवढी तारांबळ होते, तर त्यांचं हे रोजचं रुटीन. दोन बालेकिल्ले असणारा हा राजमाची किल्ला, त्याचा
एक बालेकिल्ला म्हणजे मनोरंजन आणि तसेच दुसरा बालेकिल्ला श्रीवर्धन. लोणावळ्यामध्ये बसलेले हे किल्ले त्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, आता असं वाटते की लेट गड चढायला सुरुवात करून काही चुकी केली का काय आम्ही, कारण की ऊन एवढं बेकार लागायला लागले, अक्षरशः घाम फुटले आणि चढही अगदी खतरनाक आहे. गडाचा ट्रेक सुरू करून जवळजवळ 1.25 तास झालाय आणि आम्ही एक्झॅक्ट अर्ध्या तासाला एक ब्रेक घेतोय आणि विटॅमिन सी संत्रे आम्ही सोबत आणलेत. बाकी काय बोलू शकत नाही जास्त. एक 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपल्याला तटबंदी पाहायला मिळाले. गडाच्या अगदी जवळ पोहोचलोय आपण आणि आणखीन एक मार्किंग आपल्याला इथे पाहायला मिळाले. अगदी थोड्याशा अंतरावर आहे गड. अजून किती वेळ लागणार आहे सांगू नाही शकत. जवळजवळ 2 तास व्हायला आले आम्ही ट्रेक स्टार्ट केल्यापासून. चला जाऊया पुढे. मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला एक झाड दिसतंय, भरपूर जुनं आहे आणि त्याच्या आतमध्ये दगड आहे. तर दगडाला अक्षरशः फोडले त्याने. त्याची मुळं आहेत ती अक्षरशः दगडाच्या आतून वर आलेले आहेत. भरपूर जुनं झाड आहे. अशी बरीच झाड आहेत जी आपल्याला रस्त्यामध्ये पाहायला मिळालेत. मित्रांनो, राजमाची गडाच्या पायथ्याशीच एक गाव आहे, म्हणजे राजमाची त्या गावाचं नाव आहे. आणि तिथेच एक आजी भेटले आम्हाला की तर टाइम पण बराच झालाय. ते बोलले की इथेच बाजूनी एक शॉर्टकट आहे, तिथून वरती जा. तिथून आम्ही आता मनोरंजन बालेकिल्ल्याच्या दिशेने पुढे चाललोय. चला मित्रांनो, गडाच्या आता अगदी जवळ आलोय आणि या पायऱ्या बघायला भेटल्यात आपल्याला. मित्रांनो, मनोरंजन बालेकिल्ल्याच्या अगदी जवळ आहे आणि ही तुम्ही तटबंदी बघू शकता किल्ल्याची. अजूनही आहे तशी आहे, म्हणजे सध्याच्या परिस्थितीलाही ढासळली नाही तटबंदी, व्यवस्थित आहे. मित्रांनो, गडाचा इतिहास हा आपण पुढे जाणून घेणारच आहोत. सध्या आपण पोचलोय गडाचा मुख्य दरवाजा आणि तसेच पहारेकरांच्या देवड्या
मित्रांनो, सध्या आपण मनोरंजन बालेकिल्ला आहे त्याच्या मुख्य द्वाराच्या तिथे आहोत आणि या तुम्हाला पहारेकरांच्या देवड्या बघायला भेटत असतील दोन्ही साईडला. आणि ते वरती आलो की अशा आपल्याला छोट्या छोट्या देवळ्या पाहायला भेटतात. मुख्य द्वारातून डाव्या बाजूने पुढे आलो की आपल्याला अजून एक बुरुज लागतो आणि सध्या बुरुज हा ढासलत चालला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता काही जे दगड आहेत ते अक्षरशः खाली कोसळलेत. आणि तो समोर दिसतोय तो श्रीवर्धन बालेकिल्ला. सध्या आपण आहोत मनोरंजन बालेकिल्ल्यावर. मित्रांनो, एक्झॅक्ट खाली आपल्याला जो दिसतोय तो राजमाची गाव आहे. मित्रांनो, अगदी थोडंच 5 मिनटं पुढे आलो की आपल्याला इथे 2 पाण्याचं टाकं लागलेत. आणि पाणी पिण्यायोग्य वाटत नाही कारण की भरपूर घाण आहे त्याच्यामध्ये, ते शेवाळ साचलेत. आणखी बरेच पाण्याचे टाकं आहेत गडावर. कुठे ना कुठे आपल्याला पिण्यायोग्य पाणी नक्की भेटेल. चला पुढे बघू. मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता या काही पडीक वास्तू आहेत. राजवाड्याच्या आपल्याला काही पडीक वास्तू पाहायला मिळतात. थोडं पुढे जाऊन बघू आपण आतमध्ये काय आहे ते. हे जे तुम्हाला खाली दिसत आहे त्या एक्झॅक्ट आपण पाहिलं की याच्यामध्ये बांबू टाकून किंवा वरती बांबू टाकून आणि एक छप्पर टाईप करण्यासाठी, म्हणजे पाणी आतमध्ये येत आलं नाही पाहिजे त्यासाठी, तसेच ऊनही आतमध्ये नाही आलं पाहिजे त्यासाठी हे आधीच्या काळी केलं जायचं. आणि यामध्ये बांबू लावून वरती छप्पर केलं जायचं. मित्रांनो, आणखी काही थोडं पुढे आलो की राजमाची किल्ल्याच्या वास्तूंचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, माझ्या एक्झॅक्ट मागे तुम्ही बघू शकता एक पाण्याचं टाके आहे आणि तिथेच एक बोर्ड लावलाय
गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष आहेत आणि गडावरील पाण्याचे टाके हे तीर्थ आहेत. कोणीही टाक्यात उतरू नये व पाय ठेवू नये. पण काही कलंक मंडळी आहेत की त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांना ते समजत नाही. कारण की ही जी संपत्ती आहे ती आपल्या महाराजांनी करून ठेवलेली आहे आणि त्याचं रक्षण हे आपण केलं पाहिजे. मागे बघू शकता एक सुंदर असं पाण्याचं टाकं आहे आणि भरपूर मोठं आहे पाण्याचं टाकं आहे. आणि पुढे पाहिलं तर एक नंदी आहे असं वाटतो, दगडाचा नंदी आहे. आणि इथे एक पिंड आहे. मित्रांनो, आणखी एक पाण्याचं टाका आपल्याला लागलेलं आहे आणि यातलं पाणी बऱ्यापैकी पिण्यायोग्य आहे असं वाटतं. तर बॉटल फिलअप करून घेऊ आपण इथून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मिनरल बॉटल पेक्षाही क्लिअर असं पाणी. ते थंडगार आहे असं पाणी. मित्रांनो, राजमाची किल्ल्याची निर्मिती साधारणतः 2500 वर्षापूर्वी झाली असे सांगितले जाते. तसेच बोरघाट हा प्राचीन व्यापारी मार्गावरील एक मुख्य घाट आणि याच घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा राजमाची बांधला असावा. शिवकाळात कल्याणच्या मोहिमेनंतर हा भाग मराठेशाहीत आला. ते थेट पेशवाईपर्यंत हा भाग आपल्याकडेच होता. शेवटी ब्रिटिशांची सत्ता आली आणि महाराष्ट्रातील बरेच किल्ले हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. तर मित्रांनो, आमचा मनोरंजन बालेकिल्ला फिरून झालेला आहे. तर तसेच जर आम्ही लवकर आलो असतो तर श्रीवर्धनसुद्धा आम्हाला करायला भेटलं असतं. पण सध्या आता वाजले 4:30 आणि आम्हाला गड उतरायला जवळजवळ 2 तास तरी लागणार आहेत. आम्ही बाईक पार्क केले खाली कोंडेवाडी गावामध्ये आणि लवकर उतरायला लागेल खाली, कारण की अंधार व्हायच्या आत आम्हाला गड खाली उतरायला लागेल. मित्रांनो, 2 बालेकिल्ले असणारा हा किल्ला आणि आता आम्ही मनोरंजन किल्ल्यावरून खाली जायला निघालो आहे. आणि माझ्या मागेच तुम्ही बघू शकता श्रीवर्धन बालेकिल्ला. हाही किल्ला अतिशय सुंदर आहे आणि मनोरंजनही हे अतिशय सुंदर आहे. नक्की या. गडाच्या वास्तू काही का आपल्याला पडीक अवस्थेत पाहायला मिळतात आणि ज्या वास्तू बघितल्या की त्या काळची भव्यता किती भारी असेल आणि अतिशय भव्य अशा वास्तू आहेत. नक्की या. सो आता आम्ही घरी जायला निघालोय. खाली उतरायला किती वाजतील सांगू शकत नाही. थोडं लवकर आम्ही आलो असतो तर आपल्याला श्रीवर्धनसुद्धा करायला भेटलं असतं. घरी जायला मला तर असं वाटतंय की 2 तासामध्ये आम्ही जिथे बाईक पार्क केले तिथे पोचू, कारण की येताना आम्ही थांबत आलो. एक 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घेत आलो. जाताना त्याची आवश्यकता वाटणार नाही आपल्याला काही. मित्रांनो, कर्जत मार्गे जेव्हा आपण ट्रेकला सुरुवात करतो तेव्हा एक लास्टची टपरी लागेल आणि तिथूनच 2 रस्ते फुटतात. एक रस्ता आपल्याला वाटतो की गडाच्या दिशेने वरती जातो
आणि एक रस्ता खाली जातो, म्हणजे असा जंगलामध्ये जातो असं वाटतो, पण खरी वाट ती जंगलामधूनच आहे. तिथे एक रेबीण आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि डाव्या बाजूने पुढे गेलो. तर जवळपास आम्ही दोन्ही बालेकिल्ल्यांना एक सर्कल मारला आणि नंतर तिथे पुढे गेलो की एक जण भेटला बाईकवाला, की बोलला की 5 मिनिटावर आता पुढे गाव आहे आणि तिथे जवळच आपला मनोरंजन बालेकिल्ला आणि त्याच्या समोरच श्रीवर्धन बालेकिल्ला आहे. तर ही चूक तुम्ही करू नका. इथे आला की प्रत्येक स्पॉटला डोकं एकदम शांत ठेवायचे आणि इकडे तिकडे नजर द्यायचे, कारण की प्रत्येक स्पॉटला एक एक रेबिन लावलेले आहेत भगव्या कलरच्या, त्या बघत तुम्हाला वरती जायचे. एक रेबिन किंवा बॉटल्स आहेत त्या काठीमध्ये अडकवलेल्या आहेत आणि तोच मार्ग धरायचा आहे आणि गडापर्यंत पोहोचायचं आहे. आमची जवळजवळ पायपाट एवढी पायपीट झाली की जवळजवळ 3.25 तास आम्हाला गडाच्या पायथ्याशी जायला लागले. जर आम्ही या मार्गाचा वापर केला असता तर 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही गड गाठला असता. ही चुकी झाली आमच्याकडनं. सो जे झालं ते झालं. तुम्ही काळजी घ्या आणि समोरच मी तुम्हाला आता दाखवतो जिथे 2 रस्ते फुटतात. ते बघू शकता तुम्ही, हा जो रस्ता चाललाय तो असं वाटतं की आपल्याला पुढे जंगलामध्ये चाललाय आणि त्याच्या खाली चाललाय असं वाटतं. आणि हा जो डाव्या बाजूने पुढे रस्ता गेलाय हा गडाच्या दिशेने चाललाय असं वाटतं, पण खरा रस्ता हा आहे. कारण की इथे हे बघा भगवी रेबीण बांधलेली होती, ती आम्हाला दिसली नाही किंवा आम्ही दुर्लक्ष केलं आणि ती चूक आम्हाला मागात पडली. भरपूर टाइम गेला कारण की आम्हाला दोन्ही बालेकिल्ले करता आला असते. सो तर मित्रांनो, तुम्हाला राजमाची किल्ल्यावर यायचं असेल तर लोणावळ्यापासून फक्त 15 किलोमीटरवर असणारा हा बालेकिल्ला, म्हणजे असे 2 बालेकिल्ले आहेत, एक मनोरंजन आणि एक श्रीवर्धन. तर लोणावळ्यावरून आपण फक्त 15 किलोमीटरवर जर स्वतःची व्हेकल असेल तर आपण जो बेस विलेज आहे राजमाची गडाच्या अगदी पायथ्याशी उदेवाडी गाव आहे, तिथे येऊन आपण आपली बाईक पार्क करू शकतो आणि तिथून अगदी मनोरंजन हा किल्ला जवळपास फक्त 20 मिनिटामध्ये आपण गडापर्यंत पोहोचू शकतो वरपर्यंत. तसेच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे, तो अगदी अर्ध्या तासामध्ये आपण गडापर्यंत जाऊ शकतो, ज्या उदेवाडी बेस विलेज आहे तिथून. आणि आपण कर्जत मार्गे आलो की जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा ट्रेक आहे, तो करून आपण गडापर्यंत पोहोचू शकतो. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. जय शिवराय, जय शंभूराजे.